घ्या पाणी घ्या. हो. साहेब अहो पहिल्यांदाच असं आलोय पोलीस स्टेशनला. पहिल्यांदाच तक्रार नोंदवतोय. पहिलीच वेळ म्हणून जरा. नाव? कमलाकर पाटणकर. ही माझी बायको सौ कुमुदिनी कमलाकर पाटणकर. आम्हाला एक मुलगी सुद्धा आहे, सुषमा कमलाकर पाटणकर. रेशन कार्डवर नाव नोंदवायला आलात का? नाही साहेब, अहो जरा गोंधळून गेलो. पहिलीच वेळ आहे ना. कळलं. बोला, कोणी बघितलं त्याला? कोणाला? अहो तुमच्या मिसेस सांगत होत्या ना. साहेब मी सांगते तुम्हाला. अहो हे खूप साधे, यांना छोट्या मोठ्या गोष्टीचं लगेच टेन्शन येतं. बर सांगा. त्याला मी पाहिलं तेव्हा घरात मी आणि माझी मुलगी सुषमाच होतो, आणि मी त्याला बाहेर येऊन बघणार तेवढ्यात तो पळून गेला. नाव काय म्हणालात? काशी. गावातलाच आहे. वेड्यासारखं फिरत असतो. अच्छा, त्याला वेड लागलाय म्हणून तो तसं करतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही म्हणजे वेड लागलं असतं तर असा मूर्खपणा एकदाच केला असता. म्हणजे याआधी त्याने असं केलंय? हो. पण तेव्हाच तुम्ही तक्रार का नोंदवली नाही? पहिल्या वेळेला आम्ही समज दिली त्याला. कुणी दिली समज? ते आम्हीच दिली समज, पण काहीच फरक पडला नाही हो. आणि असंच चालू राहिलं तर कसं चालणार ना साहेब. मी हात जोडून विनंती करते, लवकरात लवकर त्या काशीला शोध आणि त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवून घ्या. ठीक आहे. रणदिवे, यांची तक्रार नोंदवून घ्या ताबडतोब. आहे काय करतास? या शिक्षा करून घेताय स्वतः. माझा चुकला, लक्ष नाही दिलंय मी माझ्या काशीकडे. यो असो बसलो होतो गो दारात, खेळ बघत होतो. काय तो त्यांच्या वांगडा नाचत होतो, हसत होतो, आणि काय तो अचानक काही निघून गेलो. माका काय कळलं ना. अगो असाच तू आहेस काहीतरी. नाही हो, सांग शोभा. सगळीकडे शोध लावला, कायच सापडलो नाही. आहे येतीत होते. काय असा काय कर्म असा माझा. आधीच तो अण्णा त्याच्या जीवावर उठलेलो, त्यात माका अवधीच सुचली. हायसरच खाईत बसलो होतो गो, अगदी शाण्यासारखो. माकाच कुळ लागलो. वच्छे अगो लागन दे. कपाळ मोक्ष होऊन जाऊन दे माझो. मी माझ्या लेखाक नाही सांभाळू शकले. शोभा, तुझ्या गोवाक जर काय झाला ना तर मी अपराधी असे गो. मी अपराधी असे, तुझा मी गुन्हेगार असे. आहे काय नाही होचा. मका सांगा, हे गेले होते तेव्हा आपण सगळेजण होतो ना. मग आपल्या सगळ्यांची चूक आहे ना. तुम्ही तुमच्या मातीर कशा मारून घेतास? बा मी पाणी आणते तुमका. घ्या पाणी घ्या. अमावशेपर्यंत सांभाळूक सांगितलेला, पण मी नाही सांभाळू शकले. त्याचा काय झाला तर? वच्छे अगो काय होऊ चालाय. आतापर्यंत किती वेळा बाहेर राहिलो, इलो ना परत. पण ह्या गाव त्याच्या जीवावर उठलेला, तो अण्णा त्याच्या जीवावर उठलेलो. माझ्या लेखाचा कधी काय कुठे कसं होईत ना काय कळणार नाही गो. काय कळणार नाही.
तुम्ही काय गेलो होतात पोलीस स्टेशनला. तो खुळो घरात येलो म्हणा. हो म्हणजे आता दुसऱ्यांदा झालं. आता खरंच भीती वाटू लागली. उद्या काही झालं म्हणजे काय होणार नाही, पण तुमका पोलीस स्टेशनात जाऊची काय गरज होती? ना असं काय म्हणताय? तक्रार करायला नको का? इथे तक्रार मी होतय ना, मी बघितलं असता काय तर. तुम्ही वय तुम्ही या गावचे पाहुणे असस, तुमका त्रास झालेलो माका चालणार नाही. आजपर्यंत केलंय सगळं मी, वय ना. हो पण अण्णा मग मी खैसर कमी पडले काय? पोलीस स्टेशनात गेलास माका कळूक पण नाही. माका सांगितलं असता तर ते का उभो चिरलंय असते. अहो अण्णा, म्हणूनच आम्ही तुम्हाला हे सांगितलं नाही. अहो हो अण्णा, हो कायदा आहे आपल्या रक्षणासाठी. या गोष्टी कायद्यानेच सुटाव्यात. तुम्ही काहीतरी करणार का तर आमच्यासाठी. अहो पण या सगळ्याचा तुम्हालाच त्रास होणार. आणि अण्णा, तुम्ही याआधी खूप केलंय आमच्यासाठी, पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे. ते कायद्यानंच सुटायला हवं. मी निदान माझा तसा आग्रह आहे. काय कुमुदिनी? हो बरा येत आहे. तो अण्णा माहित आहे ना कसा हा तो. गोळी झाडलेल्या झाडात टांगून मारूक बघित होतो. परत त्याच्याच हातात गावलो तर काशीचो जीव घेतो तो. त्याच्या हातात गाऊक नको. माझ्या गॉक हात तर लावून बघू दे, जागेवर बसवीन ते का. आबा नाईक आहेत का? मी आबा नाईक का? हा मी आबा नाही. काशी नाईक? झील माझो. साहेब, बरा झाला हो इलास. माझो जील हरवलो हा. सगळीकडे शोध लाव, सापडतच नाही या. म्हणजे काशी नाईक घरात नाहीत तर? नाही साहेब, वयात अख्ख्या घर शोधा, नाही तो घरात. हवालदार, नाही सर. साहेब पण काय झाला? किती शोधता आज माझ्या जिलाक? काय केलेलं आहात त्यांना? गुन्हेगार मोकाट फिरतात आणि तुम्ही माझ्या जिलाक शोधतास. पोलीस स्टेशनला तक्रार आहे त्याच्या नावाची. तक्रार कोणी केलं? माझ्या घोवाची तक्रार काय केलं माझ्या घोवान? काशीची बायको का? हा माझी सून कमलाकर पाटणकर व त्याची पत्नी कुमुदिनी पाटणकर यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या घरात घुसला होता तो. हो काय सांगतात साहेब? अहो तो काय करता त्याचा तेका पण कळत नाही. तेका बरा नाही हो. तक्रार आलेली आहे. तो जर घरी आला तर कळवा, नाहीतर सगळ्यांना आत टाकू. साहेब, माझ्या जिलाची काय चूक नसणार. तो अण्णा ना तो त्याका अडकवून बघता. त्यानेच या सगळा आखलेला हा. साहेब, तुमका जर माझो काशी सापडलो ना तर त्याका तुमच्याकडे ठेवा, नाहीतर ना त्याचा जीव जायतो. तो अण्णा ना तो त्याचा जीव घेत मारून टाकीत तो त्याका. हात जोडतय तुमच्या साहेब, हात जोडतय. चला.
भाऊजीनू काय वहिनी एक गंमत दाखव. गंमत काय ती? ह्या बघ काय रंग. होय उद्या धुवड असं ना मला आणलंय. उद्या सगळ्यांका रंग लावतलंय. दर एक छायात आहे माका रंग लावताना ना उद्या त्याचा तोंड लाल केलंय ना तर बघ. करा करा. अंडू हैसर ये. काय झालं अभिभाव? ह्या बघ काय काय रंग नको रंग नको. अरे आता नाही लावणार रे हे. उद्या धुवड असं ना मला आणलंय. उद्या सगळ्यांका आपण रंग लावूया. वहिनी हसतास कित्याक? तुम्ही पांडूक सांगतास आणि तो विसरलो ना मग एकटे रवशात आणि सगळी जण तुमकाच रंगवती. अंडू इसराच नाही ना? काय ता या असं झालं ना तर छायाताईंच्या तावडीत सापडशाल आणि छायाताई तुमका रंगवतील. मग बसा. पांडू तू हैसरस? काय झालं दत्ता भाऊ? पुढ्या तुका किती वेळा कामं सांगायची? आता कशा रागावतास त्याच्यावर? आता माझा चुकला. काय झाला? पांडू तुका पाठी पडवी ठेवून सांगितलेली ती तशीच मागल्या दारात. विसरलंय. बघितलंस आता माझा काय चुकला? आता त्याच्या लक्षात राहत ना या माहिती असून सुद्धा तुम्ही त्याला कामा सांगतास. तुमचा चुकला ना हो अभिराम भाऊजी? वय मी सांगताय काय कसलं काम पांडूक? बर असा हा काय तुमच्या तिघांची टोळी झालेली असा. अहो करीत नंतर नाही तर ना मी ठेवी. एका शेपारून ठेवू नकोस. खाऊ पिऊची लाड नको ते लाड नको. अभिराम भाऊजी नाक जर लाल होत असत तर खैसलो रंग लावायचो नाकाक? काय काय नाही. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतस ना? रंग लावतो ना उद्या त्या लपवता. नाही सांगू चौथा अभिभाव? नाही विसरलंय. माका नको रंग लावा. छाय पा सगळा रंग. सगळी जण जर त्यांकाच रंग लावू लागली तर बाकीचं रंग काय करायचो? दत्ता बघ भाऊजे कशी नंदेची काळजी घेता हा. पण काय नाही लावा तुम्ही रंग चांगला लाल लाल करा. रक्तासारखा लाल लाल. उंदीर मेल्यावर रखत दिसताना लाल लाल बघितलंय. उंदरांका मारताना लय उंदीर बघितलं मी मरताना. एक दिसलो तो पळालो. तेका पकडल्यानी मग मारल्यानी. मग दुसरं उंदीर दिसलो तेका पकडल्यानी मारल्यानी. मग तिसरो चौथो. आता परत उंदीर मारणार. दगडाने मारणार. टेचून टेचून मारणार. तामाका सगळा माहिता मरणार. याक करून सगळे उंदीर मारणार. हे खुळ्या गप्रो काय बोलतोस तिने सांजे? गप्रो जरा. हांडू गप राव रे. अभिरामा रंग राहू दे उद्या लावा सगळ्यांनी. मरणार. सगळे उंदीर मरणार. मरणार. सातव्या महिन्यातच जन्म झालो.
ह्यो असो किडकिडो होतो. वाचत की नाही अशी अवस्था होती. सगळ्यांनी माका धीर देऊक सुरुवात केल्यानी देवानी दिलेला देवाकडे गेला असा समजायचा. पण माका माहित होता माझो झेल माका सोडून नाही जायचो. काशी झालो तेव्हा हे घराकडे नव्हते. नाना धावत गेले. सुईनिक बोलून आणल्यानी इंदू घराकडे होता. त्याने जाऊन देवघरात दिवो लावल्या. सुईनीन काशिक माझ्या हातात दिल्या. रडकच नाही. सगळ्यांच्या काळजात धडकी भरली. इंदूईला हातात घेतल्यान रडूक लागलो. त्याका फक्त जलम इंदून नाही दिल्याने एवढाच. बाकी सगळा त्याचा इंदूकडे व्हायचा. माका राग यायचो. एवढं कसलं पुळको. पण इंदू पण काही कमी माया लावत नव्हता. हळूहळू घरात बिनसूक लागला. आश्रितासारखा राहताव की काय असा वाटूक लागला. अण्णा आणि हंका गड्यासारखा राबवला आणि तेव्हा मात्र सहन नाही झाला. निघाला होता ना. यांना जाऊन इंदूक मिठी मारल्यान सोडतच नव्हतो. परपटत घेऊन आले या घरात. दुसऱ्या दिवशी ताप घेतल्यान चाबडत होतो. वहिनी वहिनी आया घातल्यात. पण बजावलंय परत जर त्या घरात जाशील आऊस मेली तुझी. जाणार असशील तर वाटो घेऊनच जायचा. अश्रितासारखा नाही हक्कान जायचा. बस झाला तागड्यासारखा जिना. मग हे सगळं ऐकत इलो. जन्माच्या दुसऱ्या दिवशी माझो काशी माका सोडून जाणार होतो. नाही जाऊक दिलाय. मग आता माझ्या या पोटच्या गोळ्यात मरणाच्या दारात जाऊक देईन मी. काय नाही होऊक देऊचंय त्या. काय नाही काय नाही. शोभा डोळो लागलो वाटला तिचो. अंतरुण घाल. झोपाल देते का? हो. आये 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 दार उघड. आये आये दार उघड. गो काशी इलो माझो. काशी इलो. आये गो काशी इलो. माका सोडून जाऊचो नाही तो काय. काशी अगो खया हो तो काय बाहेर इलेलो. पण तू कसा हातात सोड गो माका. काशी ए काशी 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 रे काशी काशी काशी